शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण निमगाव जाळी तालुका संगमनेर इथल्या प्रगतशील शेतकरी पूजा भरत डेंगळे यांच्याशी भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतीचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो याविषयी आज आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. पूजा मॅडम नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधू भगिनींनो, विविध प्लॅटफॉर्म आपल्यासाठी अवेलेबल आहेत आणि त्या प्लॅटफॉर्मचा अगदी योग्य वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या कुठल्याही व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीची सुधारणा घडून आणू शकतो किंवा आपल्याकडे ज्या वस्तू विक्रीसाठी आहे त्याचं चांगलं मूल्य घेऊ शकतो. अशाच पद्धतीचा शोध किंवा अशाच पद्धतीचा अभ्यास पूजा डेंगळे यांनी करून त्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्यांच्या उत्पादनाची विक्री चांगल्या पद्धतीनं करताय आणि त्यासोबतच दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांशी, ग्राहकांशी, श्रोत्यांशी, प्रेक्षकांशी त्या कनेक्ट राहतात आणि त्यांचे जे काही स्वतःचे विचार आहेत त्याही त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवत असतात. सगळ्यात सुरुवातीला हे सांगा की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे, पण ही वेगळी ओळख निर्माण होण्याच्या अगोदर तुम्ही लग्न करून डेंगळे परिवाराच्या कधी झालात आणि तेव्हा शेती कशी होती याविषयी सांगा. सर मी म्हणजे आमचं लग्न जे आहे डिसेंबर एंडिंगला 2015मध्ये आमचं लग्न झालं आणि मी डेंगळे परिवाराच्या कुटुंबामध्ये सहभागी झाले. आणि त्यावेळेस म्हणजे खरं तर शेतीमध्ये फक्त पारंपरिक पिकं घेतली जायची, जसं की बाजरी करायची आहे, भुईमुग करायचं आहे आणि पाण्याचं पण एवढं हे नव्हतं, स्रोत चांगला नव्हता, एकत्रित विहीर वगैरे होती. तर त्या हिशोबाने शेती आमची होती त्यावेळेस. मग ज्यावेळेस आमचं लग्न झालं तर मिस्टर माझे जॉबला होते, हॉटेलमध्ये काम करत होते आणि शेतीची आवड मला पहिल्यापासूनच होती. लग्नाच्या आधीपासूनच मला म्हणजे शेती माझी प्रायोरिटी होती आणि मला शेतीत काम करणं आणि घर सांभाळणं हे मला फार आवडत होतं. आणि मी असं ठरवलं की जॉब न करता ह्याच गोष्टीत आपल्याला करिअर करायचं आहे, कारण कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा शेतीमध्ये आपण स्वतः मालक होतो आणि स्वतःच आपल्याला आपलं काम करायचं होतं. म्हणजे आपल्यावरती आपलं कुणी मालक नव्हतं. तर हे सगळ्यात आधी आमचं ठरलं होतं की आपल्याला शेतीच करायची. तर शेतीमध्ये उत्पन्न काय घ्यायचं, पारंपरिक पिकं तर होतीच, पण त्यातून म्हणावं असं आपल्याला उत्पन्न मिळत नव्हतं. मग त्यानंतर आम्ही जनावरांकडे वळायचं ठरवलं. दुग्ध व्यवसायात आम्ही वळालो आणि या दुग्ध व्यवसायात सुरुवात करताना म्हणजे माझ्या मिस्टरांनी भरपूर साथ दिली. तू कर, तुला काय करायचे ते कर, तुझ्यासोबत मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभं राहणार आहे, तू जे म्हणशील ते मी तुला करायला त्याच्यामध्ये मदत करणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही हळूहळू दुग्ध व्यवसायामध्ये उतरलो. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या स्वतःची म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर इथं आल्यानंतर मिस्टर हॉटेलमध्ये काम करत असताना तुम्हाला गृहिणी आणि शेती ही काम करण्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायची होती. त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केला आणि तुमच्या मिस्टरांची तुम्हाला सहकार्य मिळालं आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या शेती म्हणजे जी पारंपरिक शेती सुरू होती त्या पारंपरिक शेतीच्या सोबतच तुम्हाला अपेक्षित जे होतं म्हणजे ज्या पद्धतीचे जनावरं करणं आणि जनावरांसाठी चारा, काहीतरी जोडधंदा आपल्याला पाहिजे होता. आणि मग त्या दृष्टीने तुम्ही दुग्ध व्यवसाय, पशुपालन सुरू केलं आणि त्या माध्यमातून पुढे तुमच्या शेतीतला थोडा वेगळा असा प्रवास सुरू झाला. आता शेती आणि त्यासोबतच दुग्ध व्यवसाय किंवा शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत, हे अनेक मंडळी करत असतात, पण आपण शेतीमध्ये काहीतरी वेगळं करावं हे तुम्हाला कधी वाटलं आणि त्यासोबतच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जावं हे तुम्हाला कधी वाटलं? सर, जनावरांचा दुग्ध व्यवसाय करत असताना सगळ्यात प्रामुख्याने आम्हाला अडचण अशी आली की ती चाऱ्याची अडचण आली की जनावरांना पोषक चारा पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे पोटभर पूरक चारा पाहिजे. तर तो आपण कसा उत्पादन करू शकतो? आमच्याकडे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. उन्हाळ्यामध्ये आम्हाला बिलकुल पाणी राहत नाही, तर बाहेरून चारा घ्यायचा. ज्यावेळेस आम्ही दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली तर त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी आल्या, कर्ज झालं भरपूर डोक्यावरती आणि असंच चाऱ्यामध्येच अजून आपल्याला काय नवीन घेता येईल ज्यातून आपलं पाण्याचं पण भागलं पाहिजे, जनावरांचा चारा पण भागला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी पण आपल्याला व्यवस्थित हँडल करता आल्या पाहिजे. तर त्यानंतर मग आम्ही नेपियर जे गवत आहे 4G बुलेट सुपर नेपियर हे आम्ही खास आमच्या जनावरांसाठी लावलं होतं. तर असंच माझे वडील आणि त्यांचे मित्र गेलेले होते बाहेरगावी. त्यांनी येताना 4G बुलेट सुपर नेपियरचे काही स्टिक आणल्या आणि 100-150 स्टिक त्यांनी आम्हाला त्या दिल्या आणि जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा आम्ही त्या स्टिक लावून त्याचं आम्ही बेणं तयार केलं. आणि ज्यावेळेस आमचा 10 गुंठ्याचा प्लॉट रेडी झाला आणि त्यावेळेस आम्ही ते जनावरांना घालायला सुरुवात केली तर त्यातून चांगलं बेनिफिट वाटला. पूरक चारा आहे, आपल्या चाऱ्याला सपोर्टेड आहार म्हणून म्हणजे
सपोर्टेड चारा आपण म्हणू शकतो. तर त्यांनी आमचं चाऱ्याचं जे हे आहे गरज तर ती बऱ्यापैकी भागवली. मग त्यातून आम्हाला चाऱ्याला चांगला सपोर्ट मिळाला आणि हे आम्ही आमच्या शेतामध्ये जनावरांना गोठ्यामध्ये वापरत असतानाच आम्ही एका सोशल मीडियावरती हे बघितलं की हे नेपियर जे आहे हे आपण विक्री करू शकतो. तर आम्ही ती जाहिरात वगैरे एडिट केली आणि त्याच्यावरती आमचं नाव, मोबाईल नंबर टाकला आणि तो आम्ही सगळीकडे हे केलं त्याचं. हो, आणि त्यातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे भरपूर शेतकरी बंधूंपर्यंत ते नेपियर पोहोचलं. त्यांना पण त्या गोष्टीचा उपयोग चांगला झाला. म्हणजे आमचा जो हेतू होता की जसं आम्हाला चाऱ्याची अडचण आहे अशी प्रत्येक दुग्ध व्यवसायाला जो व्यावसायिक आहे जो नवीन त्याच्यामध्ये उतरतोय तर त्याच्यामुळे पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो की चारा तो आपण कसा पुरवणी पडला पाहिजे आपल्याला, किंवा पोषक चारा काय आहे, आपल्याला काहीतरी चाऱ्याला आधार पाहिजे. तर मग म्हटलं आपल्याला जसं अडचण आहे अशी बाकीच्या शेतकरी बंधूंना पण आहे. मग त्यातूनच आम्ही असं ठरवलं की हे नेपियर आपल्याला शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवायचे. अच्छा, आणि त्या दृष्टीनं तुम्ही हे प्रयत्न जो झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तशी सुरुवात झाली. सोशल सगळ्यात आधी आम्ही हे सगळं व्हॉट्सअपवरतीच हे करत होतो. पण त्यानंतर आम्ही असा विचार केला की व्हॉट्सअपवरती आपण फक्त आपल्या नगर जिल्ह्यामध्येच हे जे नेपियर आहे हे पाठवू शकतोय, बाकीच्या शेतकरी बंधूंना पण गरज आहे. तर मग असंच मी भरपूर सोशल मीडियावरती या संदर्भात व्हिडिओ बघत होते की हे नेपियर विक्रीला आहे, ते नेपियर विक्रीला आहे. तर म्हटलं आपण पण करू शकतो, जर दुसरे विकू शकतात तर त्या संबंधित आपण पण असंच व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाकू शकतो. आणि त्यात प्रॉब्लेम असा व्हायचा की रोज मिनिमम कमीत कमी 30 ते 40 शेतकरी बंधूंचे कॉल यायचे आणि प्रत्येकाला मला एकच गोष्ट सांगावी लागायची, आपल्याकडे कुठलं नेपियर आहे, त्या नेपियरची काळजी कशी घ्यायची आहे, ते नेपियरची लागवड कशी करायची आहे. आता दिवसातून एकच गोष्ट जर 40 वेळेस सांगायची आहे तर आपल्याला पण थोडंसं हे होऊन जातं. तर मग आम्ही असा विचार केला की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंपर्यंत ही गोष्ट पोहोचू. आम्ही त्याचा एक व्हिडिओ तयार केला आणि ज्या शेतकरी बंधूंना जी माहिती हवी त्या माहिती संबंधित आपण व्हिडिओ त्या शेतकरी बंधूंपर्यंत पाठवून म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे. एकच गोष्ट 40 लोकांना सांगण्यापेक्षा जर त्याचा एक व्हिडिओ केला तर त्यांनी जेव्हा आपल्याला ते विचारतील तेव्हा त्यांना आपण फक्त हे सांगायचं की आमचा हा व्हिडिओ बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. वा, मग आता या माध्यमातून काम करत असताना आपली स्वतःची शेती आपण करतोय, दुग्ध व्यवसाय करतोय, त्या चाऱ्याची विक्री करतोय, मग हे काम कधी बंद झालं मिस्टरांचं आणि मग त्यांनी पूर्ण वेळ तुम्हाला कधी तुमच्या कामात मदत करायला सुरुवात केली? तसं जर बघितलं तर काम म्हणजे ते हॉटेलचं काम करून मला शेतीमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये मदत करत होते. पण कोरोना काळामध्ये सगळ्यांचे जॉब गेले आणि त्यावेळेस हॉटेलवरती काम करत होते, म्हणजे कोरोना काळामध्ये ते पण बंदच झालं. आणि खरी आमची प्रगती जी आहे ती आम्हाला कोरोना काळानंतरच मिळाली. कारण कसं आहे की कोरोना काळामध्ये काय झालं, भरपूर मंडळींनी जॉब सोडले आणि त्यांना असं हे रिअलाईज झालं की शेतीशिवाय किंवा दुग्ध व्यवसायाकडे वळाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पुन्हा जर असं काही झालं तर आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे. आणि कोरोना काळानंतर आमच्या ह्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली. कारण कोरोना काळानंतर भरपूर मंडळी, मग ती तरुण असो, काही भरपूर मोठे मोठे जॉब सोडून दुग्ध व्यवसायाकडे वळाले, कोणी शेळीपालनाकडे वळालं, कोणी म्हणजे म्हशीच्या गोठ्याकडे वळालं. म्हणजे आमच्याकडं जे नेपियर बेनं घ्यायला येत होते तर ती मोठे मोठे जॉब सोडून आलेले होते. बरोबर. आणि त्यावेळेस खरं तर ते दुग्ध व्यवसायाकडे वळालेले होते. त्यामुळे त्यावेळेस 2020-21 मध्ये 21-22 मध्ये कोरोना काळाच्या नंतर भरपूर तरुण मंडळी ही सगळी दुग्ध व्यवसायाकडे आणि गोट फार्मिंगकडे वळालेली होती. तर मग ते ह्या शोधात होती की आपल्याला चारा कुठला पूरक पडेल, म्हणजे सपोर्टेड चारा जो आहे. मग आमचं तेच होतं की आपल्याला यांना सांगायचंय की आमच्याकडे जो चारा आहे तो तुमच्यासाठी कसा योग्य आहे. मग तो आपण प्रत्येकाला फोनवर सांगू शकत नाही, तर या गोष्टीचा आम्हाला सोशल मीडियाचा खूप छान फायदा झाला. म्हणजे आम्ही प्रत्येक शेतकरी बंधूला हे सांगू शकलो की आमच्याकडे तुम्ही जर गोट फार्मिंग करत असाल तर त्याच्यासाठी आमच्याकडे सपोर्टेड चारा आहे. तुम्ही जर दुग्ध व्यवसाय करत असाल, मग तो गायींच्या दुधाचा असो किंवा म्हशींच्या दुधाचा असो, कुठल्याही जनावरांच्या दुधाचा असो, तर त्याच्यासाठी आपल्याकडे सपोर्टेड चारा आहे. तर तो तुम्ही कसा वापरायचा आहे, काय करायचं आहे, त्याची काय काळजी घ्यायची, ही संपूर्ण माहिती आपण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आपण मार्गदर्शन केलं. आणि याच्यासोबतच भरपूर शेतकरी बंधू आपल्यासोबत यावेळेस जोडले गेले. बरोबर या काळामध्ये. आता स्पेशली आता गिन्नी गवत किंवा हत्ती गवत किंवा नेपियर तुम्ही जे म्हणताय बुलेट 4G, तर हे आता फक्त इथपर्यंतच सीमित ठेवलंय की आता भविष्यामध्ये काही वाढवायचं आहे
की आता आता सध्या काय काय म्हणा? सध्याचा काळ असा आहे की पाणी कमी पडलेलं आहे 2 वर्षापासून आणि दुधाचं मार्केट मधल्या काळामध्ये भरपूर प्रमाणात कमी झाले आणि त्यामुळे नेपियरला म्हणावी अशी मागणी नव्हती 1-2 वर्षामध्ये आणि सध्या उन्हाळा तर असा आहे. तर बेसिकली जूनमध्ये ज्यावेळेस आपण नवीन लागवड करतो कुठल्याही शेतीमध्ये असो, मग ती मका असो काही असो, तर जून ते फेब्रुवारीपर्यंत चांगलं म्हणजे नेपियरची मागणी असते. आणि पुढे चाललंय आमचं अजून त्याला जोडधंदा काहीतरी व्यवसाय टाकायचा, पण आता कसं आमचं बाळ वगैरे लहान आहे तर थोडंसं थांबून आम्ही हे केलंय. तर सध्या तरी आम्ही स्पेशली नेपियरच्या व्यतिरिक्त इतर व्यवसायात चाराच्या विक्रीमध्ये असा काही विचार नाही का तुमचा? नाही, अजून तरी नाही विचार केलेला तसा, कारण आमचं जे क्षेत्र आहे ते याच्यातच आहे. आमचं 2 एकर क्षेत्र आहे, तर त्यातच आम्ही सगळं डेव्हलप करतो. बरोबर. आता या शेतीच्या माध्यमातून म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही शेतीची सुरुवात केली, शेतीमध्ये नवीन प्रयोग राबवला, चाऱ्याची निर्मिती शेतामध्ये केली, त्या माध्यमातून त्याचं बेणं विक्री हा एक पॉसिबिलिटी तुमची ओपन झाली. त्यासोबतच तुमचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला या लोकांना काय गरज आहे यांचे प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर त्याची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून देता देता सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम केलं. हो. मग आता विविध प्लॅटफॉर्मवर काम करत असताना तिथे मग तुमचा काय कंटेंट आहे? म्हणजे तुम्ही त्यांना याच विषयी सांगताय की आता आणखी काही इतर गोष्टी संदर्भातही मार्गदर्शन करताय? सध्या तसं माझे सोशल मीडियावरती 3 ते 4 प्लॅटफॉर्म आहेत. तर त्यातला जो एक प्लॅटफॉर्म आहे तिथं जवळजवळ आपले 75,000 फॉलोअर्स आहेत, म्हणजे सबस्क्रायबर आहेत. तर त्या प्लॅटफॉर्मवरती आपण फक्त शेतीविषयकच माहिती सांगतो सध्या. आता शेतीविषयक रोज काय सांगणार त्यांना, तर तो प्लॅटफॉर्म खास नेपियरचाच होता. त्याच्यामध्ये मी नेपियरची सगळी माहिती सांगत होते की लागवड कशी करायची, काळजी काय घ्यायची वगैरे वगैरे सगळं. आणि दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती जवळपास 11-12 हजार सबस्क्रायबर आहेत. तर त्याच्यावरती मी माझं डेली रुटीन टाकते की आज आमचं काय चाललंय, घरामध्ये काय चाललंय, शेतीत काय कामकाज करतोय. त्यानंतर अजून एक प्लॅटफॉर्म जो आहे तिथं आपले 100K प्लस आत्ताच झालेले आहेत. तर त्याच्यावरती पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकत असते की आज आम्ही शेतात काय केलंय, इकडे काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे, असं रेग्युलरली त्याच्यावरती सगळे कंटेंट ठेवलेले आहेत मी. बरोबर. म्हणजे एकंदरीतच आपलं दररोजचं जीवन काय आहे आणि त्यासोबतच आपण आपल्या शेतीमध्ये किंवा चाऱ्याच्या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं आपलं नियोजन चाललंय, आमचं शेतामध्ये काय काम चालतंय, आमचं शेतकरी जीवन कसं आहे थोडक्यात. मग त्यात आम्ही काम पण करतो, कष्ट पण करतो, एन्जॉयमेंट पण करतो आणि फिरतो पण. म्हणजे शेती करता करता आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो, ही गोष्ट मला मंडळींना सांगायची त्यातून. बरोबर आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण झालेली आहे. जे एकदम सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही लग्न होऊन इथं आलात किंवा लग्नापूर्वी पण किंवा अगदी आतापर्यंत सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर जात असताना असं कधी वाटलं होतं का की आपण असे काही व्हिडिओ आपण काढू, ते व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर टाकू आणि त्यानंतर आपण लोकांपर्यंत पोहोचू? मग त्या लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे कुठपर्यंत? अगदी जिल्ह्यापर्यंत नाही तर अगदी महाराष्ट्रापर्यंत किंवा विविध मराठी लोकांपर्यंत, असं कधी वाटलं होतं का? नाही, म्हणजे ज्यावेळेस मी या दुग्ध व्यवसायात उतरलो किंवा कारण त्यावेळेस असं काही माइंडमध्ये सेट नव्हतं की आपल्याला असं काहीतरी करायचंय, सोशल मीडियावरतून आपल्याला काही प्रचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात की आपल्या समोर जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्याला आपलं मार्केट आपल्यालाच तयार करायचं आहे. जसं जसं आम्ही हळूहळू पुढे येत गेलो, जसं जसं समोर हे येत गेलं संकट, तर त्यातनं मार्ग काढत काढत हळूहळू आम्ही या सोशल मीडियावरती आलो. बरोबर आहे. मग त्या सोशल मीडियामध्ये आल्यानंतर आणि तिथे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मग तुमचं काम कसं सुरू झालं? मग जसं की सोशल मीडियावरती सकारात्मक प्रतिसाद मिळायला लागला तर आमचाही उत्साह वाढत गेला की आपल्याला मंडळी समोरनं इतकं चांगलं प्रतिसाद देत आहेत, तर आपण पण त्यांना चांगलं हे केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. तर जितकं शक्य होईल तितक्या सगळ्या चांगल्या गोष्टी आम्ही मंडळींसोबत शेअर करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. वा. आता हा सकारात्मक प्रतिसाद वाढल्यानंतर आता जे काय तुमचं रुटीन वर्क आहे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात आणि लोकांना तुमचं जे काही चाललंय ना ते त्यांना आवडतं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्याशी बोलता येतंय, व्यक्त होता येतंय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हे सगळे व्हिडिओज वगैरे जे काढत असता पहिल्यापासून, तर ते व्हिडिओज काढणं, त्याचं एडिटिंग करणं, त्याचं डबिंग करणं, त्याच्यामध्ये मिक्सिंग करणं, ते पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवर टाकणं, ही सगळी कशी जबाबदारी घेता तुम्ही? म्हणजे नवरा बायको घेता की तुम्हीच करता किंवा मग व्हिडिओज कसे काढता काय?
नाही, दोघं मिळून करतो. आता व्हिडिओज काढायचे म्हटल्यानंतर मिस्टरच मला सगळ्या गोष्टी सपोर्ट करतात. महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला सोशल मीडियावरती करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही लग्न झालेलं नसेल तुमचं तर तुमच्या आईवडिलांचा सपोर्ट असणं तुम्हाला फार गरजेचं आहे सोशल मीडियावरती काम करताना. आणि जर लग्न झालेलं असेल तर मिस्टरांचा म्हणा किंवा सासू सासऱ्यांचा आपल्याला चांगला सपोर्ट पाहिजे आणि हा सपोर्ट मला घरून खूप चांगला आहे. सपोज आता व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत तर माझे व्हिडिओ सगळे माझे मिस्टरच काढतात. आणि एडिटिंग जर म्हणाल तर आम्ही दोघं मिळून करतो. ज्यावेळेस मी एडिटिंग करते तर त्यावेळेस मुलं जर रडत असतील किंवा त्यांना काही पाहिजे असेल तर ती सगळी जबाबदारी माझे मिस्टर घेतात. आणि जर सपोज नाहीच होते त्यांच्याच्याने तर ते म्हणतात व्हिडिओ मी एडिट करतो, तू मुलांना बघ. ते काही महत्त्वाचं, कारण जसं आपल्याला आपलं काम महत्त्वाचं आहे तसं जसं आपल्याला आपलं करिअर महत्त्वाचं आहे तसंच आपल्याला आपली मुलं बाळं पण महत्त्वाची आहे. बरोबर. कारण आताची त्यांना आपली गरज आहे ते मोठे होईपर्यंत. मग आपली ती जबाबदारी आहे. हे काम करता करता आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. मग हे काम करतोय म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट त्यांचा खूप छान आहे मला. म्हणजे दोघांनी एकमेकांना सांभाळून घेण्याचं काम तुम्ही चालवलेलं आहे. समजा त्यांच्या क्षमतेमध्ये आहे मुलांना सांभाळणं तर ते सांभाळतात आणि जर त्यांच्या क्षमतेबाहेर गेलं तर मग ते एडिटिंगची जबाबदारी ते सांभाळून तुम्हाला मुलांना सांभाळायला पाठवतात. आता हे सगळं करत असताना जसं नेपियरच्या माध्यमातून म्हणजे नेपियर गवत केलं आणि ते विक्री व्यवस्थेसाठी हा सगळा अट्टाहास झाला आणि त्या माध्यमातून इतर अनेक गोष्टी सहजासहजी मिळून गेल्या. पण आता या नेपियरच्या बाबतीत म्हणजे जे शेतकरी बांधव नेपियरची लागवड करताय किंवा तुमच्याकडून बेणं घेऊन त्यांनी लागवड केल्यानंतर या नेपियरच्या बाबतीत थोडक्यात काय सांगू शकाल? म्हणजे त्याची कुठली जात वापरली पाहिजे, कुठल्या अंतरावर ठेवलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन काय, खत व्यवस्थापन काय, काढणी काय, याविषयी काय सांगाल? आता नेपियर जर म्हणाल तर नेपियरमध्ये भरपूर व्हरायटी आहेत. पण त्यातली आता आमच्या अनुभवातून आम्ही पण म्हणजे 2021-22 मध्ये भरपूर चांगल्या चांगल्या व्हरायटी येऊन गेल्या. पण आम्हाला त्यातल्या सगळ्यात बेस्ट वाटलेल्या 3च व्हरायटी वाटल्या. पहिली व्हरायटी म्हणजे सगळ्यात बेस्ट एक नंबर जर म्हणाल तर 4G बुलेट सुपर नेपियर. तर त्याचं कारण असं आहे की ही व्हरायटी सगळ्या वातावरणामध्ये चालते, सगळ्या जमिनीमध्ये चालते, पाणी पण तिला मुबलक लागतं आणि जनावरे अतिशय आवडीने खातात जर वेळेत कटिंग करून घातलं तर. दुसरी जी आहे ती ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आहे. तर ही जी व्हरायटी आहे हिला नॉर्मली काटेकूस असते. जसं की 4G बुलेट सुपर नेपियरला कुठल्याही वातावरणात काटेकूस येत नाही. खाण्यासाठी अतिशय चांगलं, त्याचा मुरघास पण खूप सुंदर होतो. आता आम्ही स्वतः त्याचा मुरघास करतो. म्हणजे सपोर्टेड चारा म्हणून 4G बुलेट सुपर नेपियर एकदम बेस्ट आहे. सगळ्या वातावरणात व्यवस्थित येतं. तसं रेड नेपियरला नॉर्मली उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात कूस येते पण दूध आणि फॅट डिग्रीसाठी बेस्ट आहे. हो, आणि त्याची कांडी पण लाल असते आणि पानं पण लाल असतात. पूर्ण लाल रंगाचं असतं ते. तर त्याच्यामध्ये पोषण तत्व बऱ्यापैकी आहेत. त्याने दुधामध्ये वाढ होते पहिल्यापेक्षा त्याच्यामध्ये. हो, त्याच्यामध्ये. पण मग आपण म्हणतो ना एखादी गोष्ट जर चांगली असेल तर त्याच्यामध्ये एक वाईट गुणधर्म असतो तर तो म्हणजे त्याला काटे. त्या काट्यांचा जनावरांना काही इफेक्ट होत नाही पण ते आपल्या माणसांना ते टोचतात. पण मग भरपूर शेतकरी बंधू असे आहेत की त्यांना त्यातून दुधात फरक जाणवला तर त्याच्यामुळे ते काट्यापासून कसं वाचायचं, जॅकेट वगैरे घालून कट करणं वगैरे, तर हे सगळ्या गोष्टी अवलंबून ते नेपियर लावतात, रेड नेपियर. तर ते सगळ्या याला चालतं. उंच वाढल्यानंतर थोडंसं पोकळ पडतं आणि वाढ त्याची थोडीशी दमानी आहे 4G बुलेट सुपर नेपियरच्या तुलनेमध्ये. आणि तिसरी व्हरायटी आहे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर. तर तिला बाहुबली नावाने पण ओळखलं जातं. तर ही व्हरायटी खास शेळ्यांसाठी स्पेशल आहे. हिची हाईट 6 फुटाच्या पुढे जात नाही. महत्वाचं म्हणजे त्याची 3 डोळ्याची एक कांडी येते. एक स्टिक लावल्यानंतर ती मिनिमम दुसऱ्या ते तिसऱ्या कापणीला तिला 150 ते 200 फुटवे निघतात आणि खालपासून वरपर्यंत भरपूर पानं असतात तिला. आणि पानांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रथिने जास्त असतात. जसं की आपण मेथीच्या भाजीला म्हणतो त्याच्यामध्ये पानं जास्त असल्यामुळे प्रथिने जास्त असतात. तर तसंच इंडोनेशिया स्मार्ट नेपियरमध्ये, आणि ती शेळ्यांची सगळ्यात आवडीची व्हरायटी. तर त्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे स्मार्ट नेपियरची की ते 6 फुटाच्या पुढे वाढत नाही. ते तुम्ही 4 ते 5 महिने किंवा 6 महिने जरी उभं ठेवलं तरी ते हिरवं राहतं. शेंड्याला खालीची पानं पाचट त्याची ऊसासारखी वाळतात. परंतु त्याची जी कांडी, त्याची स्टिक कांडी जवळ जवळ असल्यामुळे आपल्या बोटाच्या पेऱ्यासारखी त्याचे पेरे असतात जवळ असल्यामुळे ते पोकळ पडत नाही. मग ते आपण हिरवा चारा म्हणून उन्हाळ्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो शेतामध्ये उभं. हो, ही त्याची खासियत आहे. फक्त एवढंच आहे की त्याची कापणी जराशी लेट येते इतर नेपियरपेक्षा.
सगळ्यात बेस्ट म्हणाल तर 4G बुलेट सुपर नेपियर. पहिली कटिंग 3 महिन्यामध्ये, नंतरच्या कटिंग रेग्युलरली 1.5 ते 2 महिन्यामध्ये हमखास येऊन जातात सगळ्या वातावरणात. बरोबर. पण हे फक्त बरेच मंडळी असं म्हणतात की हे फक्त पोट भरण्याचं साधन आहे जनावरांचं. हो, बरोबर आहे ना. आता नेपियर जे आहे, आम्ही पण नेपियर बेणं देताना शेतकरी बंधूंना कंटिन्यूली सांगत असतो की 100% गोठा आपल्याला नेपियरवरती चालवायचा नाहीये. आपल्याला मिनिमम 40 ते 50% वापर हा नेपियरचा चाऱ्यामध्ये करायचा आहे. राहिलेलं 40 ते 50% जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाळलेला चारा वापरा, मुरघास वापरा, मका वापरा, हे सगळं मिक्सचर करून वापरा. पण गोठ्यामध्ये नेपियर जे आहे ते आपण मिनिमम फक्त 40 ते 50%च वापरलं पाहिजे, कारण तो सपोर्टेड चारा आहे. बरोबर. चाऱ्याला आधार आहे. आता कसं मका जर असेल तर आपण पूर्ण मका गायांना एवढी 100% मका घालू शकत नाही, जर क्षेत्र कमी असेल तर. पण त्यातच जर नेपियर जर असेल तर तुम्ही घरी नेपियर लावू शकता, मका विकत घेऊ शकता. तर तो नेपियर तुम्हाला सपोर्ट करतो चाऱ्याला. बरोबर आहे. म्हणजे Supported चारा अगदी चांगला आहे. एखाद्या दिवशी पाहुणे आले आणि काहीच आपल्या जनावरांसाठी व्यवस्था नाही तर आपण त्यांना ते त्या दिवशी म्हणजे त्यांचं पोट भरणार आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा. आणि बाकी जे काय त्यांच्यासाठी शरीरासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्याच यातून मिळणार नाही किंवा कमीत कमी मिळतील. बाकी मका असेल, घास असेल, इतर पिकं असतील, या त्याच्यात माध्यमातून आपल्याला खताची पण काळजी घ्यावी लागते. आता नेपियर ज्यावेळेस भरपूर शेतकरी बंधू काय करतात की नेपियर कट करतात, त्याला युरिया टाकतात आणि पाणी भरतात. मग त्यामुळे पण गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर आपल्याला युरियाचा वापर होता होईल तितका कमी करायचा आहे. अच्छा. कारण नेपियरनी वावर उतरतं. मग ते भरून काढण्यासाठी आपल्याला त्याला दर 2 कटिंगला शेणखत टाकणं गरजेचं आहे, मिश्र खत टाकणं गरजेचं आहे. म्हणजे युरियाचा वापर होता होईल तेवढा आपल्याला कमी करायचा आहे. बरोबर आहे. युरियाऐवजी दुसरे घटक असलेले रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं ही टाकू टाकणं शकतो गरजेचं आहे. बरोबर आहे. आता हे सगळं इथपर्यंतची जी काय प्रवास आहे, वाटचाल आहे, या कंडिशनला, या काळामध्ये एक अशी जाणीव होत असेल की ठीक आहे, प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि तो जन्माला आल्यानंतर त्याची काहीतरी खासियत निर्माण होते किंवा बऱ्याच जणांची निर्माण होताच ते आपल्या जगाचा निरोप घेतात. पण इथं आपण विविध प्लॅटफॉर्मवर आपली एक ओळख निर्माण झाली. आता आणखी पुढे काय विचार आहे की या माध्यमातून आणखी आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे, आणखी काही इतर विषयावर त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, आणखी म्हणजे काय नवीन काय डोक्यामध्ये आहे? अजून तसं तर चाललंय की आपण मला आता भरपूर मंडळी विचारत असतात कॉल वगैरे करून की तुम्ही शेती करताय 2 एकरमध्ये, तुम्ही एवढे खुश कसे, पुढं तुमचं काय. तर चाललंय की आपण मंडळींना मार्गदर्शन ह्या गोष्टीतून करू शकलो पाहिजे की आपण शेतीला जोडधंदा काय अजून करू शकतो. तर त्या संबंधित पुढचं काम आमचं चालू राहणार आहे. नक्कीच. म्हणजे या प्लॅटफॉर्मवर काम करताच आणखी आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काय म्हणजे आपण करता येऊ आपल्या शकेल. अनुभवातूनच मंडळींना हे करणार आहोत मार्गदर्शन की हे कसं केलं पाहिजे किंवा हे केल्याने काय होईल. बरोबर. श्रोते हो, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतीचा विकास कशा पद्धतीनं साधलेला आहे आणि कशा पद्धतीनं साधणार आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांचे विचार आहेत याविषयी आपल्याला निमगावजाळी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर इथल्या पूजा भरत डेंगळे यांनी मार्गदर्शन केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मग ते मार्गदर्शनाचं असेल, त्यासोबतच त्यांच्याकडे जी काय पिकं आहेत, जी काही चारा बेणं आहे त्याच्या विक्रीचं काम त्यांनी केलं आणि हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकलं. आज पूजा मॅडम तुम्ही इथं आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं. शेतकरी बंधू भगिनींना काही संपर्क साधायचा असेल आणि त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांचा नंबर आहे 8308 49 55 05. पूजा डेंगळे मॅडम, आज आपण आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.